हेअरफॉल कमी करायचा असेल आणि हेल्दी स्किन सुद्धा हवी किंवा आपल्या हेल्दी गटसाठी पौष्टिक आणि जेवणाची चव दुप्पट करणारी अशी कढीपत्ता चटणी तुम्ही कधी करून पाहिली आहे का? ही ना ऑलराऊंडर चटणी आहे, कारण ही चटणी तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत किंवा भात, भाकरी, चपातीसोबत किंवा नुसतं वरण भातासोबत सुद्धा ही चटणी तोंडी लावायला ठेवली ना अप्रतिम लागते. एकदम सोपी रेसिपी आहे ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी बरोबर 1 कप कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता सुरुवातीला चांगला मी स्वच्छ केला, धुतला आणि एकदम कोरडा केला. म्हणजे एक दिवसभर मी फॅन खाली ठेवला होता आणि हा पूर्ण कोरडा करून या कढईमध्ये घेतलेला आहे. आता जो काही त्यातला ओलसरपणा आहे ना, तो या कढईमध्ये भाजून आपल्याला काढून टाकायचा आहे. पानं आपण एकदम व्यवस्थित भाजून घेतली ना, एकदम ड्राय करून घेतली की चटणीची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते. हे पान एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. चेक करूया. हातात एक पान कुस्करलं की त्याचा चुरा होतो. तर आणखी 1 मिनिटभर मी भाजून घेते आणि कढीपत्त्याची पानंही बाजूला काढून घ्यायची. आणखी 1 मिनिटभर भाजल्यावर बघा कढीपत्त्याची पानं व्यवस्थित ड्राय झालेत. हातावर आपण चिरडली की आधीपेक्षा व्यवस्थित याचा चुरा होतोय. पानं आता कढीपत्त्याची आपण काढून घेऊयात. थोडंसं तेल घ्यायचंय, कारण पुढचं जे काही आपण या चटणीमध्ये साहित्य वापरणार आहोत ते तेलात भाजून घ्यायचंय. फक्त 1 चमचाभर तेल घ्यायचंय. तेल चांगलं गरम करून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचंय 3 चमचा पांढरे उडीद. पांढऱ्या उडदाची डाळ असते ती डाळ वापरली तरी चालतील किंवा असे मी घेतलेत तसे अख्खे पांढरे उडीद घेतले तरी चालतील. 3 चमचे मी घेतले आहेत. आणि तेल चांगलं तापलं असल्यामुळे ना हे पटकन भाजले जातात. त्यामुळे कढईत टाकल्या सतत परतवायचे ते. आणि यापेक्षा एकदम हलका सोनेरी रंगावर हे भाजून घ्यायचे. एकदम पण जास्त करपवायचे नाहीत. एकदम हलका सोनेरी रंग येतो तसा रंग आला की ही आपण पांढरे उडीद आहे ते काढून घ्यायचे. दोन मिनिटात झालेत बघा आणि आपले पांढरे उडीद व्यवस्थित भाजले गेलेत. एकदम स्लाइट गोल्डन कलर आलेला आहे. काढून घेऊयात पटकन. आता त्याच तेलात आपल्याला 3 चमचे चणा डाळ घ्यायचे. पुरणपोळी करण्यासाठी जी डाळ वापरतो तीच डाळ आहे. ही पण चांगली भाजून घ्यायची. यामध्ये एक्स्ट्रा काही तेल वगैरे घालायची गरज नाहीये. एकाच चमच्यात आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचंय. चणा डाळ सुद्धा पटकन भाजली जाते आणि ही सुद्धा एकदम हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायची. चणा डाळ सुद्धा आपली बघा भाजून झाली आहे. काढून घेऊयात ही डाळ. पाव कप मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत. जे काही उरलं सुरलं तेल असेल ना त्या तेलातच हे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे भाजता भाजताना त्याला स्वतःचं तेल सुटतं, त्यामध्ये व्यवस्थित भाजले जातात. थोडासा वेळ देऊन शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणा आतून कच्चा राहिला ना तर चटणी पटकन खराब होऊ शकते. त्यामुळे सतत परतवत ना आतपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत. ते सुद्धा काढून घेऊयात. एकाच ताटात सगळं आपण जे काही भाजतो ना ते काढून घ्यायचंय. त्यानंतर पाव कप फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची. ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते. फक्त 2 ते 3 मिनिटं कढईत फक्त परतवून घेऊया आणि काढून घ्यायची. आता कढईतलं बघा तेल सगळं संपलेलं आहे. यामध्ये 3 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळ तडतडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. तुमच्याकडे काळे तीळ असतील ना तर तेही इथे वापरू शकता तुम्ही, किंवा अर्धे काळे तीळ आणि अर्धे पांढरे तीळ असं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता. तीळ बघा आपले चांगले भाजून झालेत, चांगले तडतडलेत. लगेच काढून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत. लसणाच्या पाकळ्या चांगल्या सोलून घेतलेत. आणि तिखटासाठी 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता लसूण आणि मिरची भाजण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा फक्त तेल लागणार आहे. तर तेल या कढईमध्ये घालूयात आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे.
मिरच्यांची देठं ना भाजताना काढायची नाहीत. ही भाजून झाल्या ना मिरच्या की त्यानंतर ही देठं काढायची आहेत. सुरुवातीला जर ह्याची देठं काढून मिरच्या भाजल्या ना तर त्याच्यातल्या सगळ्या बिया पडतील आणि खूप मेसी होईल हे. लसूण आणि मिरची पण बघा भाजून झालेला आहे, काढून घेऊयात. आता या ताटात बघा सगळं आपण जे काही भाजलंय ते काढून घेतलंय. पूर्ण गार करून घ्यायचंय आणि मिरच्या सुद्धा थंड झाल्या ना की याची देठं काढून घ्यायची. हे सगळं आता आपलं थंड झालेलं आहे. हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची पावडर करून घ्यायची. एकदम सुटसुटीत जशी पोळी चटणी असते तशीच ही पण चटणी होते. तर यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अगदी अर्धा ते पाव चमचा हळद यामध्ये घालायची. हळद घातल्यामुळे या चटणीचा रंग ना खूप छान येतो. मिक्सरला फिरवून घेतलंय बघा आणि टेक्स्चर बघा एकदम बारीक वाटून घेतलंय मी आणि रंग पण चटणीचा खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे आपली ऑलराऊंडर अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही हेल्दी रेसिपी जरूर करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना ही चटणी नक्की आवडेल. रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकीशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.